लातूरच्या कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे कामगार मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांच्या माजी अंगरक्षकालाही अटक करण्यात आली आहे। करण सिंहनं चव्हाणांची हत्या करण्यासाठी सुपारी घेतल्याचं उघड झालंय। पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये हा करण सिंह त्यांच्यासोबत असल्याचे आणि त्यांचे फोटो देखील पुढे आलेत। हा करण सिंह टायगर ग्रुपचा लातूरचा प्रमुख असल्याची माहितीही पुढे आली आहे। सध्या लातूरमध्ये वास्तव्यास असलेला करण सिंह हा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रहिवासी आहे। पालकमंत्र्यांसोबत त्याचे अनेक फोटो आजही फेसबुकवर आहेत। या प्रकरणातील आरोपी असलेले महेश कुमार रेड्डी आणि शरद घुमे या दोन मध्यस्थांकडून 8.5 लाख रुपये करण सिंहला देण्यात आले होते। दरम्यान करण सिंहशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा संभाजी निलंगेकर पाटलांनी केला। एक तर सगळ्यात पहिलं माझा आणि ते करण सिंगचा तो माझ्या फक्त मतदारसंघातला निलंगात विधानसभा मतदारसंघातला हलकी या गावातला तो एक कार्यकर्ता। तो अनेक पक्षातून तो येत असताना तो एक तरुण कार्यकर्ता आणि त्या निमित्ताने तो आपल्याकडे निवडणुकीच्या काळात आलेला आणि त्याच्यानंतर मागच्या 1 महिन्यापासून ज्यावेळेस तो एका ग्रुपशी जोडल्यानंतर जर आपण पाहिलं त्याचा संबंध दुसऱ्या एका ग्रुपशी आहे। त्याचा जर आपण त्याचा प्रोफाईल जरी चेक केला तो एका ग्रुपशी जोडल्यानंतर त्याला आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की तू आमच्याकडे इथं यायचं नाही, की आमच्या भावानी जे आमचे तिथं बंधू पाहतात सगळेजण, तेव्हा तुम्ही कुठे इथे या परिसरामध्ये दिसायचं नाही ज्याच्याशी तो जोडला गेला। त्यामुळे जे अंगरक्षक आणि हा जो विषय समोर येतोय माझा कोणत्याच प्रकारे त्या माणसाचा संबंध नाही किंवा कधीही संबंध म्हणजे कार्यकर्ता म्हणूनच एवढ्या ह्याच्या पलीकडे कोणतीही भूमिका नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।